अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली बाधा असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा। बऱ्याच वेळा आपल्याला शत्रूंचा भयानक त्रास असतो। असंख्य वेळा आपल्याला तो शत्रू माहिती असतो। शत्रू समोर दिसतो, हा मला त्रास देतोय, हा मला बाधा करतोय, हा मला काहीतरी तांत्रिक बाधा करतोय किंवा काहीतरी माझ्यावरती जादूटोणा करतोय, माझ्याबद्दल कुणाला तरी काहीतरी भरवतोय, सतत माझा अपमान करतोय, सतत मला घालून पाडून बोलतोय, मला तुच्छ लेखतोय किंवा सतत माझे पाय खेचण्याचं काम करतोय। आपल्याला आपला शत्रू माहिती असतो। तर बऱ्याच वेळा त्रास होतोय, नजर लागतीये, काहीतरी जादूटोणा होतोय, घरामध्ये किंवा घराच्या बाहेर काहीतरी अशा गोष्टी घडतात की त्यावरून कळून चुकतं की आमच्या घरात कुणीतरी तांत्रिक बाधा करण्याचा प्रयत्न करते, पण तो कोण आहे हे कळत नाही। मग असा माहिती असलेला शत्रू असेल किंवा माहिती नसलेला शत्रू असेल, दोनही शत्रू हे घातकच असतात। शत्रू हे शत्रूच असतात आणि ते आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत भयानक असतात। ही शत्रुबाधा एकदा का पाठी सुरू झाली तर चांगल्या चांगल्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, कुटुंब उद्ध्वस्त होतं, कुटुंबात कलह व्हायला सुरुवात होते, घरात एकोपापणा राहत नाही, घरात सतत कलह क्लेश होतात, घरात पैसा टिकत नाही, आजारपण येतं, अशा असंख्य गोष्टी घडतात। बघा, ही शत्रुबाधा दूर करण्यासाठी, शत्रूला आपल्या आयुष्यातून आणि आपल्या घरातून कायमचं घराच्या बाहेर काढण्यासाठी, शत्रूचा नाश करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो उपाय केल्यानंतर तुम्हाला 41 दिवसांच्या आत 100% अनुभव येईल। जे वाईट दिवस होतील ते चांगले दिवस यायला सुरुवात होईल। कितीही कुणी नजर लावत असेल किंवा कितीही त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, वर्षांपासून घरामध्ये जी शत्रुपीडा किंवा जी काही बाधा असेल, ही सगळी बाधा या 41 दिवसांच्या आत तुमच्या घराच्या बाहेर जाईल। अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत प्रत्येकाने बघा। तुमच्या नात्यात, शेजारी पाजारी किंवा जे लोक या गोष्टींनी त्रस्त असतील त्या प्रत्येक व्यक्तीला आपला आजचा व्हिडिओ शेअर करा। आता आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय करण्यासाठी कुठलाही एक शनिवार, कुठलाही, कारण शनिवारचा दिवस हा शत्रुबाधा, बाधा, इडापिडा, उपाय उतारे करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत कारक मानला जातो। शनिवारच्या दिवशी रात्री सूर्योदयाच्या नंतर म्हणजे संध्याकाळी आपल्याला सूर्यास्ताच्या नंतर संध्याकाळी 6 ते 12 या दरम्यान हा उपाय आपल्याला करायचा आहे। यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे काळी मिरी। काळ्या रंगाच्या ज्या मिऱ्या असतात छोट्या छोट्या, ह्या काळ्या मिऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। मोजून तुम्हाला 41 काळी मिरी घ्यायचे। फार तर 60-70 रुपये जातील, 50 रुपये जातील, पण 41 काळी मिरी तुम्हाला मोजून एका कागदात घ्यायचे आहे आणि त्याच्यासोबत काळ्या रंगाचं एक कापड घ्यायचं। काळ्या रंगाचं कापड, काळी मिरी, काळ्या रंगाचा धागा ज्याला दोरा असं म्हणतो, आणि त्याच्यासोबत घ्यायचं आहे जायफळ। ठीक आहे, सगळ्यात पहिले काय करायचं, उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे। अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र घालायचं आहे, पवित्र स्नान करायचं आहे आणि त्याच्यानंतर या उपायाला बसायचं आहे। आता सगळ्यात पहिले जो कापड तुम्ही घेतलेला आहे हा आपल्या समोर, आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला, घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग असेल, बेडरूममध्ये बसतात तरी चालेल, फक्त दक्षिण दिशेला बसायचं, आपलं तोंड दक्षिण दिशेला येईल असं बसायचं। समोर पाठ चौरंग किंवा नुसता कापड ठेवला तरीही चालेल। आता सगळ्यात पहिले पहिली काळी मिरी घ्यायची, पहिली काळी मिरी घ्यायची, ओम सर्व शत्रू नाशाय स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि तो काळी मिरी कापडावर ठेवायचा। पुन्हा दुसरा काळी मिरी, ओम सर्व शत्रू नाशाय स्वाहा, पुन्हा काळी मिरी कापडावर। असे घेतलेले 41च्या 41 काळी मिरी तुम्हाला एक एक करत अभिमंत्रित करत सगळे काळी मिरी त्या कापडावर ठेवायचे। ठीक आहे, त्यानंतर शेवटी हा जायफळ घ्यायचा आणि या जायफळावरती तुम्हाला
त्या व्यक्तीचं, त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. शत्रू ज्यांना माहिती आहे त्यांनी नाव लिहा. ज्यांना शत्रू माहिती नाही त्यांनी फक्त शत्रू लिहा. ज्यांना नाव माहिती नाही त्यांनी फक्त शत्रू लिहा. आणि ज्यांना आपला शत्रू माहिती आहे की हा खूप त्रास देतोय तर त्या व्यक्तीचं आवर्जून नाव लिहा. नाव लिहत असताना तुम्ही याच्यावरती जे नाव लिहाल तेव्हा तुम्ही हळदीने किंवा कुंकवाने, दोघांपैकी कशानेही लिहा. हळद कुंकू घेतला, थोडंसं पाणी घाला आणि एखादी काडी घ्या, अगरबत्तीची वगैरे काडी घ्या किंवा मोरपंखाचे, आणि याच्यावरती ते लिहा. आता हे जे जायफळ आहे हे देखील काळ्या मिऱ्यांच्यावरती कापडावर ठेवायचं आहे. जे कापड घेतलेलं आहे कापडाला घट्ट गाठ मारायची आहे. 1-2 गाठी मारून झाल्या की काळ्या रंगाचा घेतलेला धागा जो आहे तो देखील वरती गुंडाळायचा आहे. आता त्या शनिवारपासून हा मंत्र आणि ह्या वस्तू एकत्रित ठेवल्यापासून तुम्हाला ही पोटली आपल्याजवळ सतत फक्त वॉशरूमला वगैरे जाल तेव्हा सोडून कंटिन्यू आपल्यासोबत आपल्याजवळ ठेवायची आहे. रात्री झोपताना ही पोटली उशीजवळ आपल्या ठेवून द्यायची. सकाळी उठलात की त्याच्यानंतर काय करायचं, स्वच्छ सुंदर स्नान आंघोळ करायचं आणि त्याच्यानंतर ही पोटली जी आहे ती बिछाणाखालून काढायची. त्यानंतर ही पोटली जी आहे ही काढून त्याच्यामध्ये असणारा जो काळा मिरी आहे, जे 41 काळ्या मिरी ठेवलेत त्यातील 1 काळा मिरी फक्त काढायचा, बाकीचे तसेच ठेवायचे. 1 काळा मिरी काढायचा, पुन्हा 1 काळा मिरी काढून 40 उरतील ते त्या कापडामध्ये घट्ट बांधायचे आणि हा 1 काळा मिरी जो आपण काढलेला आहे तो कापूर सोबत घराच्या दक्षिण दिशेला पेटवायचा, प्रज्वलित करायचा. पुन्हा तिथून ती पोटली सोबत ठेवायची दिवसभर. रात्री झोपताना उशीखाली, सकाळी उठलात आंघोळ केली, पुन्हा पोटली खोलायची, काळा मिरी काढायचा, पुन्हा दक्षिण दिशेला तो कापरासोबत पेटवायचा. राहिलेले काळे मिरी पुन्हा कापडामध्ये ठेवून ते आपल्यासोबत ठेवायचे. हा उपाय सलग 41 दिवस करायचा. 41 दिवसांमध्ये 41च्या 41 काळे मिरी जे आहेत ते नष्ट होतील, म्हणजे कापरासोबत जळून खाक होतील. 41व्या दिवशी शेवटचा फक्त हे जायफळ उरेल, शेवटचं जायफळ उरेल. तर ते देखील रात्री, संध्याकाळी किंवा रात्रीच्या सुमारास हे तुम्हाला घराच्या समोर, घराच्या आजूबाजूला मातीमध्ये दाबायचं आहे. हे जायफळ घराच्या मातीमध्ये दाबायचं आहे. बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतः सांगा की ताई खूप बाधा होती, खूप इडापिडा होती, खूप क्लेश कलह होते, आजारपण होते, खूप मोठा शत्रूचा त्रास होता, पण हा उपाय केला आणि 41 दिवसांमध्ये आमचे सुखाचे दिवस आले. कंटिन्यू मनापासून श्रद्धेने विश्वासाने हा उपाय करा. मासिक धर्म, सुत्ता काळ, स्वेर काहीही पथ्य नाहीये, म्हणजे काहीही कुठलेच नियम नाहीयेत. जिथून कराल त्या दिवसापासून 41 दिवस फक्त दररोज 1 काळा मिरी जाळायचा आहे आणि उरलेले काळे मिरी सतत सोबत ठेवायचे आहेत. 41 दिवसांमध्ये सगळं बदलेल. कितीही मोठा शत्रू असेल तर तो नक्कीच संपेल. जायफळ असेल किंवा काळा मिरी असेल, दोनही गोष्टी शत्रुबाधा दूर करण्यासाठी, नकारात्मकतेला संपवण्यासाठी खूप प्रभावी आहेत. तशा या गोष्टी अभिमंत्रित करून स्वतःच्या जवळ ठेवाल, स्वतःच्या सोबत ठेवाल, नक्कीच नशीब बदलेल, दिवस बदलतील आणि सगळं काही चांगलं घडेल.